नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 1 मार्च 2026 च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी एकूण 10 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण घेतले आहे। सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण खूप महत्त्वाचे प्रश्न मी या व्हिडिओमध्ये आज घेतले आहेत। तर आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर कालच्या काही महत्त्वाच्या आपण वन लाइनर स्वरूपाच्या चालू घडामोडी पाहून घेऊया तुमच्या रिव्हिजनसाठी। तर कालचा आपला पहिला प्रश्न होता, तर आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस केव्हा साजरा केला जातो? तर दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येत असतो। यानंतर आपल्या भारतातील पहिले अधिकृतपणे जातमुक्त घोषित करण्यात आलेले सौंदाळा हे गाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे। यानंतर चौथे विश्व मराठी संमेलन कधी व कोठे आयोजित करण्यात आले आहे? तर सर्वांनी लक्षात ठेवा, 27 फेब्रुवारी ते 1 मार्च 2026 मध्ये नाशिक मध्ये करण्यात आले आहे। यानंतर पुढील प्रश्न, तर भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हणजेच RBI ने देशातील दुसरे उच्च सुरक्षा डेटा सेंटर कोठे सुरू केले आहे? तर भुवनेश्वर, ओडिशामध्ये। यानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता AI च्या क्षेत्रामध्ये कोणता देश पहिल्या क्रमांकावर आहे? तर तो आहे आपला अमेरिका हा देश। यानंतर इंस्टाग्रामवर 100 मिलियन फॉलोअर्स पूर्ण करणारे जगातील पहिले नेते कोणते नेते बनले आहेत? तर ते आहेत नरेंद्र मोदी हे नेते। ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा। यानंतर भारत आणि जपान यांच्यातील धर्म गार्डियन 2026 या संयुक्त लष्करी सरावाच्या 7व्या आवृत्तीचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर चौबटिया उत्तराखंडमध्ये। यानंतर 25 ते 28 फेब्रुवारी 2026 दरम्यान शेगाव बुलढाणा येथे पार पडलेल्या राष्ट्रीय आरोग्य मेळा 2026 चे उद्घाटन कोणाच्या हस्ते नुकतेच करण्यात आले आहे? तर आपल्या भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते। यानंतर ग्लोबल AI ब्रेन रेस रिपोर्ट 2026 नुसार कृत्रिम बुद्धिमत्ता AI क्षेत्रामध्ये आपला भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर आपला भारत देश आहे एकूण 6व्या क्रमांकावर। यानंतर 10वा प्रश्न, तर दिनविशेषवर आधारित प्रश्न होता। तर जागतिक स्वयंसेवी संस्था दिन म्हणजेच वर्ल्ड NGO डे दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 27 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येत असतो। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळणार आहोत। आज तारीख आहे 1 मार्च 2026। तर आजचा आपला पहिला प्रश्न दिनविशेषवर आधारित प्रश्न आहे आजचा आपला। तर शून्य भेदभाव दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जात असतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 1 मार्च या दिवशी साजरा करण्यात येतो। कोणता दिवस? तर शून्य भेदभाव दिवस। तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर शून्य भेदभाव दिवस दरवर्षी 1 मार्च रोजी जगभरामध्ये साजरा केला जातो। तर या दिवसाचा मुख्य उद्देश आहे कायद्यासमोर सर्वांना समानता मिळवून देणे, भेदभाव नष्ट करणे आणि सन्मानाने जगण्याचा मोठा अधिकार सुनिश्चित करणे असा। तर विद्यार्थ्यांनो, UNAIDS द्वारे हा उपक्रम राबवला जातो, जो 1 मार्च 2014 पासून सुरू झाला आहे आणि याचा उद्देश आहे वय, लिंग व आरोग्य स्थिती, व्यवसाय, अपंगत्व, वंशवर्ग किंवा धर्माच्या आधारावर होणारा भेदभाव थांबवणे। यानंतर याचे महत्त्व, तर हा दिवस सामाजिक समावेश, करुणा आणि शांततेला प्रोत्साहन देतो आणि याचे चिन्ह आहे, तर या दिनाचे प्रतीक फुलपाखरू आहे, जे बदल घडवून आणण्याचे प्रतीक मानले जाते। यानंतर विद्यार्थ्यांना दुसरा प्रश्न, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या म्हणजेच NCP च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी, सुनेत्राताई पवार यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या म्हणजेच NCP च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्राताई पवार यांची नुकतीच निवड झालेली आहे आणि या निवडीबाबतचे महत्त्वाचे तपशील आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात। तर निवड 26 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबईतील वरळी येथे झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये त्यांची एकमताने निवड झाली आणि पार्श्वभूमी, तर त्यांचे पती आणि या पक्षाचे माजी अध्यक्ष अजित पवार यांच्या विमान अपघातामध्ये झालेल्या निधनामुळे हे पद रिक्त झाले होते। यानंतर विद्यार्थ्यांनो, इतर नियुक्त्या, तर सुनेत्राताई पवार यांच्या निवडीसोबतच प्रफुल्ल
पटेल आणि सुनील तटकरे यांची अनुक्रमे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि सरचिटणीस पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. आणि दुसरीकडे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाचे नाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असे असून त्याचे नेतृत्व स्वतः शरद पवार करत आहेत. यानंतर विद्यार्थ्यांनो पुढील प्रश्न तिसरा पाहून घेऊयात. तर हिंदुस्तान ऑइल एक्सप्लोरेशन कंपनी चे नवीन MD आणि CEO म्हणून कोणाची नुकतीच नियुक्ती झालेली आहे? तर याची योग्य उत्तर ऑप्शन डी. तर बरोरुची मिश्रा यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. कोणाची? तर बरोरुची मिश्रा यांची. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर हिंदुस्तान ऑइल एक्सप्लोरेशन कंपनी च्या नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बरोरुची मिश्रा यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. आणि या नियुक्तीशी संबंधित काही महत्त्वाचे तपशील आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात. तर त्यांचा कार्यकाळ, तर बरोरुची मिश्रा 1 एप्रिल 2026 पासून 3 वर्षांच्या कालावधीसाठी हा पदभार स्वीकारणार आहेत. आणि पार्श्वभूमी, तर मिश्रा हे तेल आणि वायू ऑइल अँड गॅस या क्षेत्रातील 35 वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, मावळते अधिकारी तर ते रामासामी जीवनानंद यांची जागा घेतील, जे आरोग्य कारणास्तव 31 मार्च 2026 रोजी निवृत्त होत आहेत. यानंतर विद्यार्थी मित्रांनो इतर नियुक्ती, तर यासोबतच गुजरातचे माजी मुख्य सचिव डॉक्टर जगदीप नारायण सिंग यांची कंपनीच्या अध्यक्षपदी 5 वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर चौथा प्रश्न, फेब्रुवारी 2026 मध्ये पाकिस्तानने कोणत्या देशाविरुद्ध ऑपरेशन गजब-लील हक सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, अफगाणिस्तान तालिबान शासन. या ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर फेब्रुवारी 2026 मध्ये पाकिस्तानने अफगाणिस्तान विरुद्ध ऑपरेशन गजब लील हक सुरू केले आहे. तर या लष्करी मोहिमेची मुख्य माहिती आपण पाहून घेऊयात. तर सुरुवात, तर हे ऑपरेशन 26 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री उशिरा आणि 27 फेब्रुवारीच्या पहाटे सुरू करण्यात आले आहे. कारण ड्युरंड लाईनवर सीमारेषा अफगाण तालिबानने केलेल्या विना प्रक्षोभक गोळीबाराला आणि पाकिस्तानी सैनिकांवरील हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. आणि या कारवाईचे स्वरूप काय आहे? तर या मोहिमेअंतर्गत पाकिस्तानने अफगाणिस्तानमधील काबूल, कंदहार, नांगरहार आणि पंक्तिया यांसारख्या प्रमुख शहरांवर हवाई आणि जमिनीवरून हल्ले केले आहेत. तर याचे उद्दिष्ट काय आहे? तर अफगाणिस्तानमधील तालिबानचे लष्करी तळ, दारुगोळा, डेपो आणि दहशतवादी गट उदाहरणार्थ TTP यांच्या लपण्याच्या ठिकाणांना लक्ष्य करणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहेत. तर स्थिती, तर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी या कारवाईनंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये खुले युद्ध म्हणजेच ओपन वॉर सुरू झाल्याचे जाहीर केले आहे. तर ताज्या आकडेवारीनुसार म्हणजे ताज्या अपडेटनुसार या संघर्षामध्ये दोन्ही बाजूंचे मोठे नुकसान झाले असून शेकडो लोक मारले गेल्याचा दावा केला जात आहे नुकताच. यानंतर पाचवा प्रश्न, सायबर गुन्हेगारी विरुद्ध ऑपरेशन क्रॅकडाऊन मोहीम फेब्रुवारी 2026 मध्ये कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, तेलंगणा या राज्याने नुकतीच सुरू केली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, फेब्रुवारी 2026 मध्ये सायबर गुन्हेगारी विरुद्ध ऑपरेशन क्रॅकडाऊन ही विशेष मोहीम तेलंगणा राज्याने सुरू केली आहे. आणि या मोहिमेची महत्त्वाची वैशिष्ट्ये आपण पाहून घेऊयात. तर उद्देश, तर संघटित सायबर गुन्हेगारी नेटवर्क उद्ध्वस्त करणे आणि आर्थिक फसवणुकीवर नियंत्रण मिळवणे. आणि याचे नेतृत्व, तर ही मोहीम तेलंगणा सायबर सुरक्षा ब्युरो द्वारे जिल्हा पोलीस आणि आयुक्तालयांच्या सहकार्याने राबवली जात आहे. ठीक आहे. यानंतर पहिली पायरी, तर या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील 16 जिल्ह्यांमधील म्युले बँक खाती लक्ष्य करण्यात आली आहेत, ज्यांचा वापर सायबर चोरीचे पैसे वळवण्यासाठी केला जात असतो. यानंतर सहावा प्रश्न, तर फेब्रुवारी 2026 मध्ये कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये राहवीर योजना लागू करण्याची मोठी घोषणा करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, दिल्ली या. कोणत्या? तर दिल्ली या. तर विद्यार्थी मित्रांनो, फेब्रुवारी 2026 मध्ये दिल्ली या केंद्रशासित प्रदेशामध्ये राहवीर योजना लागू करण्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे. आणि या योजनेची मुख्य वैशिष्ट्ये आपण पाहून घेऊयात.
तर उद्देश काय आहे तर रस्ते अपघातातील गंभीर जखमींना गोल्डन अवर, अपघातानंतरचा पहिला तास मध्ये तातडीने रुग्णालयामध्ये पोहोचवणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहित करणे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो बक्षीस तर अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या व्यक्तींना ज्याला राहवीर म्हटले जाते तर यामध्ये 25,000 रोख आणि प्रशंसापत्र दिले जाणार आहे. तर एका अपघातामध्ये कितीही व्यक्तींना मदत केली तरी प्रति घटना जास्तीत जास्त 25,000 बक्षीस दिले जाणार आहे. तर राष्ट्रीय पुरस्कार दरवर्षी देशभरातील उत्कृष्ट 10 राहवीरांची निवड करून त्यांना 1,00,000 राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. आणि याची घोषणा तर दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी 23 फेब्रुवारी 2026 रोजी या योजनेच्या अंमलबजावणीची घोषणा केली. आणि ही योजना केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा उपक्रम असून गुड समॅरिटन मदतकर्ते यांना कायदेशीर संरक्षण आणि आर्थिक प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो यानंतर 7वा प्रश्न तर OAG 2026च्या अहवालानुसार आशिया पॅसिफिक क्षेत्रातील सर्वात व्यस्त विमानतळ कोणते ठरले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी टोकियो हानेडा आहे. कोणते तर टोकियो हानेडा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर OAG म्हणजे काय तर ऑफिशियल एअरलाइन गाईड. तर च्या फेब्रुवारी 2026 मधील ताज्या अहवालानुसार टोकियो हानेडा विमानतळ हे आशिया पॅसिफिक क्षेत्रातील सर्वात व्यस्त विमानतळ ठरले आहे. तर या अहवालातील काही महत्त्वाची माहिती आपण पाहून घेऊयात. तर प्रथम स्थान तर जपानमधील टोकियो आंतरराष्ट्रीय विमानतळ हानेडा 55.4 दशलक्ष नियोजित जागांसह म्हणजेच शेड्यूल्ड सीटसह या प्रदेशामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. आणि भारतीय कामगिरी तर आपल्या भारताची इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्लीमधील तर 46.18 दशलक्ष जागांसह आशिया पॅसिफिक मधील 5वे सर्वात व्यस्त विमानतळ बनले आहे. तर दिल्ली विमानतळाने 2019 मधील 9व्या स्थानावरून मोठी झेप घेत सिंगापूर आणि बँकॉकच्या विमानतळांना मागे देखील टाकले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 8वा. तर विद्यार्थी मित्रांनो 2026च्या आशिया पॅसिफिक व्यस्त विमानतळांच्या यादीमध्ये दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कितवे स्थान पटकावले आहे याने तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 5वे स्थान पटकावले आहे. कितवे तर 5वे. यानंतर पुढील प्रश्न आहे 9वा. तर 10वी भारतीय लष्कर प्रमुख परिषद 2026 कोठे आयोजित करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नवी दिल्लीमध्ये. कोठे आयोजित करण्यात आली आहे तर सर्वांनी लक्षात ठेवा नवी दिल्लीमध्ये. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर भारतीय लष्कराची 10वी लष्कर प्रमुख परिषद 27 ते 28 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. आणि या परिषदेबाबतची काही महत्त्वाची माहिती आपण खालीलप्रमाणे पाहूयात. तर याचा उद्देश आहे तर ही परिषद लष्कराचे वर्तमान नेतृत्व आणि माजी लष्कर प्रमुख यांच्यामध्ये धोरणात्मक संवाद आणि व्यावसायिक देवाणघेवाण करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून कार्य करते. तर सहभागी तर भारतीय लष्कराच्या माजी प्रमुखांसह नेपाळमधील भारतीय लष्कराचे मानद जनरल, नेपाळी लष्कराचे माजी प्रमुख देखील या परिषदेमध्ये सहभागी झाले होते. तर प्रमुख उपक्रम तर कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे पुष्पहार अर्पण करून झाली आहे. तर यानंतर लष्करी सज्जता, क्षमता विकास आणि समकालीन सुरक्षा आव्हानांवर चर्चा करण्यात आली आहे यामध्ये. यानंतर याचे महत्त्व तर ही परिषद भारत आणि नेपाळमधील लष्करी संबंध अधिक दृढ करण्यास आणि लष्करी परंपरेचे जतन करण्यास मदत करते. यानंतर 10वा प्रश्न कलारी लीप 2026 या भारतीय नौदल व तटरक्षक दलाच्या सागरी सरावाचे आयोजन कोठे झाले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए लक्षद्वीप आणि मिनिकॉय येथे. कोठे तर लक्षद्वीप व मिनिकॉय. तर विद्यार्थी मित्रांनो कलारी लीप 2026 या सागरी सरावाचे आयोजन लक्षद्वीप आणि मिनिकॉय द्वीप समूहामध्ये करण्यात आले आहे. आणि या सरावाशी संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे आपण पाहून घेऊयात. तर आयोजक तर हा सराव भारतीय हवाई दलाच्या दक्षिण हवाई कमांडने आयोजित केला होता. तर सहभागी दल तर यामध्ये भारतीय हवाई दलासह भारतीय तटरक्षक दल आणि सशस्त्र दल विशेष ऑपरेशन विभाग यांचा समावेश होता. तर याचा उद्देश काय आहे तर बेट प्रदेशांचे संरक्षण, जलद सैन्य तैनात करणे आणि सागरी सुरक्षेची तयारी तपासणे हा या सरावाचा मुख्य उद्देश होता. तर विशेष
लक्षद्वीपमध्ये अशा मोठ्या प्रकरणावरील हवाई आणि सागरी सराव होण्याची ही पहिलीच वेळ होती. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण काल झालेल्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. तर सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर मला कॉमेंटमध्ये कळवायचं आहे. खूप सोपा प्रश्न आहे. तर चला प्रश्न पाहूयात. तर आपल्या भारतातील पहिले अधिकृतपणे जातमुक्त घोषित करण्यात आलेले सौंदाळा हे गाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर सर्वांनी योग्य उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये सांगायचं आहे. तर विद्यार्थ्यांनो, या व्हिडिओचं लाईकचे टार्गेट मी फक्त 500 लाईक ठेवलेलं आहे. तर सर्वांनी 500 लाईक लवकरात लवकर पूर्ण करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे देखील सर्वांनी सांगा. आणि जाता जाता सर्वांनी या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.